नाही म्हणजे मानानं तुम्ही मोठेच आहात की. चला हे घ्या. हे घे सकू. हे समज घालून लग्नासाठी नटून तटून तयार व्हायचं बरं का. ये अगे ये. ये तो आजी सासूबाई है. सकू अगं काय हा जीव घेणा प्रकार चालवलास. अगं ज्या राक्षसांनी आपलं जगणं काट्याचं केलं, रावळातनं विठुरायाला नेलं, उमाई आप्पाचा दिवस रात्र छळ केला. अगं जीवावर उठलाय ग आपल्या तो. आणि त्याच्या नावाचं कुंकू लावणारच तू. आजी अगं मी उगीच का करेल असं. हे बघ जर मी लग्न केलं नाही ना ग तर विठुराया रावळात परत कधीच येणार नाही. आणि लक्षात ठेव, कुठे काही बोललीस ना तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. मी अजून तुला काहीच सांगू शकत नाही. मी हात जोडते, पाय पडते, पण तू मला अडवू नकोस. तू अडवस आजी मला, तू अडवस. विठुराया आता हे कोणत्या संकटात टाकलेस रे तुम्हाला. काय करायचं या म्हाताऱ्या जीवाने. बस बस थांबव थांबव ही विटंबना. विठुराया माझ्या सकूसाठी तिला साजेसा असा योग्यवर का नाही पाठवलंस रे. आता फूल हातात घ्यायला लावायची काय गरज होती का. हा जिथे तिथे मोठेपणा मिरवायची सवयच आहे यांना. यांना म्हणजे अहो जाऊबाईंना, तुमच्या लाडक्या रमा वहिनींना. कसली लाडकी ती. आणि तू तिचं कधीपासून मनावर घ्यायला लागलीस. तिला मोठेपणा मिरवायचा आहे ना, मग मिरवू दे ना. आपण काय फक्त फूलच उचललंय. हार जरी उचलला असताना तर आपण शब्द पाळणार आहोत का. आता त्या दिगूचं लग्न माणिक मोत्याशी लावा नाहीतर गॅरगोट्याशी लावा, आपल्याला काय फरक पडतोय. हो तुम्हाला काय फरक पडणार आहे. हा तुम्ही असता का घरात. तुम्ही काय नुसते सोंगट्या खेळण्याच्याच नादात असता. जुगारात पैका उडवण्यातच तुम्हाला रस आहे. अहो श्रीधर भाऊजी जेव्हा परागंदा झाले त्यावेळेस मनोरमा वहिनींनी पेढीचा आणि घराचा सगळा कारभार हातात घेतला. पण हेच जर का तुम्ही केलं असतात ना तर हक्क असून सुद्धा आपल्यावर असं आश्रितासारखं जगायची वेळ नसती आली. पण तुम्ही काय, तुम्ही बसा त्या सोंगट्या खेळत आणि पैका उडवत. अगं वच्छी कुठून कुठे जातेस तू. आणि माझा उद्धार करण्याची एकही संधी सोडू नकोस. विषय काय होता. दिगूचं लग्न. अहो तेच म्हणते हो मी. अहो दिगूचं लग्न त्या सुभेदारांच्या माणिकशी ठरलं होतं. अहो ते सुभेदार मोठे गर्भ श्रीमंत आहेत.
50 एकर जमीन आणि 100 तोळे सोनं लग्नात देणार होते. अगं काय सांगतेस काय? चांगली संधी हुकली. संधी? आता यात कसली संधी बघताय तुम्ही? त्यांच्याकडून सुद्धा उधार सणवारी करणार होते का? माझी नाही ग, आपल्या दिगूची संधी हुकली. आता बाबाजींच्या सांगण्याप्रमाणे त्या मायणीच्या गरीब सखूशी लग्न लागणार. आता सखू गरीब आहे म्हटल्यावर हातात करवंटीच असणार आहे. आणि म्हणे ती मोठी विठ्ठल बघताय म्हणजे वाड्यात रोज शिमगाच असणार आहे. आजोबा पुरींना बोलत होती उमाई आणि आप्पांच्या जीवाला धोका असंच काहीतरी. काय? अरे पण ते तर मोठ्या गावात काम शोधायला गेले आहेत ना. काय झालं? पुरी लई घाबरली होती आणि मी परसदारी गेलो तेव्हा बी रडत होती. आणि मी गेलो ना तेव्हा मला कळू नाही म्हणून गंगातलं पाणी तोंडावर मारलं. बिचारी सखू एवढ्या लहान वयात मनात काय काय विचार कोंबून ठेवते. अशाने तिच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा. पांडूला बी सांगू शकत नाही असं काय असलो बुवा? उमानाप्पा नक्की गावीच गेलेत ना? तुमचा संशय खरा आहे. हुमान शिवप्पा भाऊ मालकांच्या ताब्यात आहेत एवढंच नाही तर त्यांचा जीव बी धोक्यात आहे. अरे देवा! वय मालकांचा लई मोठा डाव आहे. सखुशी लगीन करायचं म्हणून त्यासनी ताब्यात ठेवलंय. एवढंच नाही तर अण्णा महाजनसनी बी कोठडीत ठेवलंय. काय एवढी मजल गेली त्याची? कमालच आहे. वैद्य बुवा उमान शिवाप्पा भाऊला शोधाय पाहिजे. कारण सखून मालकांशी लगीन करायला होकार दिलाय तो यासाठीच का त्यासनी आणि अण्णा मामासनी सोडवाय पाहिजे. असं तस पण उमायाना हप्पा हाय कुठं? नाही ना ठाऊ. मालक आजकाल मला सांगते नेत बी नाहीत. दामू शेठ नाहीतर नारोबा या दोघांना संगती घेतात. त्यामुळं मला बी थांग पत्त्या लागत नाही. पण मग आता त्यांना शोधायचं कुठं? हे बघा आपण असं करू शकतो. जेव्हा तुझे मालक तुला स्वतःबरोबर घेऊन जात नाही तेव्हा ते नक्कीच त्या गुप्त ठिकाणी जात असणार. आणि त्या ठिकाणाचा तुला सुगावा लागू नये म्हणून ते कटाक्षाने तुला टाळतात. होय होय बरोबर आहे. तेव्हा जेव्हा जेव्हा मालक तुला मागे ठेवून जात असतील तेव्हा लपून छपून त्यांच्या मागे जायचं आणि त्यांचा मागोवा घ्यायचा. पण बुवा तिथं पहारा असेल ना? ते तर असेलच. पण आधी ते कुठं आहेत हे शोधायला पाहिजे. बाकी पुढे मी बघते. म्या मालकांच्या मागावर राहतो. तू एकटा नका जाऊस, मी बी येते तुझ्या संग. दोघं जाऊ आपण. सत्यभामाबाई, छोट्या मालकीनबाईंची काळजी घ्या. आता छोट्या मालकीणबाई? छोट्या मालकीनबाई समजत नाही. दाम्या मामी